नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? सविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर एकदम सॉफ्ट, दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे रवा बेसनाचे बिना पाकाचे लाडू आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम परफेक्ट रेसिपी आहे, कारण बऱ्याच जणांना रवा बेसनाचे किंवा फक्त बेसनाचे लाडू तयार करताना बेसन भाजताना खूप जास्त हात दुखून येतो, कारण हे बेसन 15 ते 20 मिनटं अर्धा तास तरी भाजायला लागतं. त्यामुळे हात दुखून येऊ नये म्हणून आज मी तुमच्यासोबत बेसन भाजण्याची एक वेगळी अशी पद्धत शेअर करणार आहे, की ज्यामुळे कितीही प्रमाणात जरी लाडू करायचं म्हटलं तरी एकदम सोप्या पद्धतीने पटकन तुम्ही तयार करू शकता. आणि बऱ्याचदा पाकातले रवा लाडू किंवा पाकातले रवा बेसन लाडू तयार करायचं म्हटलं की बऱ्याच जणींना टेन्शन येतं, कारण मग त्यामध्ये पाक बिघडला की लाडू सगळे फसतात, टणक होतात. तर आज अजिबात पाकाचं टेन्शन नाही आहे. बिना पाकाचे हे एकदम मस्त लाडू तयार होत आहेत. चला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर कुठलंही घरातलं एक भांडं किंवा मेजरिंग कप असेल, वाटी असेल, पातेलं असेल, त्याचं प्रमाण तुम्ही सेट करा, म्हणजे सगळी रेसिपी अगदी एकदम परफेक्ट होईल. तर आज मी स्टीलची छोटीशी वाटी घेतलेली आहे, त्या वाटीनेच सगळं प्रमाण घेणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सुद्धा एकदम सोपं जाईल. तर सगळ्यात अगोदर मी इथे एक वाटी घेतलेला आहे साजूक तूप. तर एक वाटी तुपातलं फक्त 3 ते 4 चमचे तूपच मी इथे कढईमध्ये घातलेलं आहे. तूप व्यवस्थितपणे छान गरम झालं, बघू शकता एकदम रवा असा फसफसून आला पाहिजे, तरच त्याच्यामध्ये कच्च्या किंवा न तापलेल्या तुपामध्ये अजिबात रवा घालायचा नाही. त्यामुळे काय होतं, लाडू खाताना रवा कचकच लागतो, कारण आपले आजचे बिना पाकाचे लाडू आहेत. तर रवा जर व्यवस्थितपणे छान फुलून आला नाही तर मग लाडू खाताना रवा कचकच लागतो आणि दाताखाली येतो, मऊसूत लाडू तयार होत नाही. त्यासाठी तूप व्यवस्थित छान गरम करून घ्यायचं, थोडंसं चिमूटभर टाकून बघायचा रवा छान फसफसून आला की मगच त्यामध्ये रवा घालायचा आहे. तर 3 ते 4 चमचे तुपामध्ये मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. जी वाटी किंवा कप तुम्ही सगळी मापं घेण्यासाठी करणार असाल त्याचाच वापर करा. त्यानंतर आपण अगदी 13 ते 14 मिनटं, म्हणजे जवळपास 15 मिनटांपर्यंत आपण हा रवा अगदी घरभर याचा सुगंध पसरतो, लगेचच कळतं आपल्याला की रवा व्यवस्थित भाजून तयार आहे. मंद गॅसवरती रवा आपल्याला छान बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही, कारण मग रवा जर व्यवस्थितपणे भाजला नाही तरीसुद्धा लाडू कचकच लागतात आणि मग थोडेसे पिठाळ लागू शकतात. त्यामुळे काय करायचं आहे, रवा व्यवस्थितपणे छान बदामी रंग येईपर्यंत मस्त आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. तर टोटल आता 15 मिनटं झालेले आहेत. बघू शकता रव्याचा रंग आधीचा एकदम पांढरा दिसत होता आणि आता छान मस्त बदामी रंगावरती आपला रवा भाजून तयार आहे. तर हा 15 मिनटांपर्यंत टोटल मी रवा भाजून घेतलेला आहे. कमी जास्त वेळ लागू शकतो, रव्याचं प्रमाण किती आहे यावर. जर जास्त रवा असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपण बेसन भाजून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. बेसन घेताना मी आज इथं रेडीमेड किंवा विकतचं बेसन घेतलेलं आहे. तुम्ही घरचंही घेऊ शकता, फक्त 1 ते 2 वेळेस छान बारीक त्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आणि बेसन घेताना वाटी छान दाबून भरायची, कारण बेसन थोडंसं हलकं असतं, बारीक असतं, फाईन असतं, त्यामुळे थोडंसं दाबून भरायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात पडतील. जर हलक्या हाताने भरलं तर मग बेसनाचं प्रमाण लाडूमध्ये कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं दाबून भरायचं. आणि बेसन भाजताना सुरुवातीला अजिबात त्याच्यामध्ये तूप मी घातलेलं नाही आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल. बेसन भाजताना कधीही अगोदर तूप घालायचं नाही, कारण मग तूप घातलं की बेसन आधीच खूप जास्त बारीक आणि एकदम फाईन त्याची पावडर असल्यामुळे काय होतं, चिकट होतं, बेसन व्यवस्थितपणे भाजलं जात नाही. बऱ्याचदा ते थोडंसं पिठाळ राहतं, लाडूमध्ये थोडंसं कच्चं पीठ असल्यासारखं वाटतं. त्यामुळे बेसन आपल्याला तूप न घालताच अशा पद्धतीने कोरडंच भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, बेसनाचा प्रत्येक कण आणि कण व्यवस्थितपणे छान रोस्ट होतो, भाजला जातो. तूप घातल्यामुळे तो व्यवस्थितपणे भाजला जात नाही. तर कोरडंच बेसन तुम्हाला 12 ते 15 मिनटांपर्यंत, मी टोटल 15 मिनटांपर्यंत बेसन इथे मंद गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. अजिबात हात दुखून येत नाही, कारण बेसन कोरडं आहे, हलकं असल्यामुळे व्यवस्थितपणे फक्त चमच्याने त्याला सतत हलवत तुम्हाला अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. जर तूप घातलं तर बेसन अजिबात हलत नाही, घट्ट होतो त्याचा गोळा, आणि मग ते बेसन भाजताना खूप जास्त हात दुखून येतात. तर ही पद्धत नक्की वापरून बघा. तर टोटल आता 15 मिनटं इथे झालेली आहेत. बघू शकता अगोदरचं बेसन एकदम पिवळसर होतं आणि आता छान त्याला बदामी गुलाबीसर असा रंग आलेला आहे. त्यानंतर 15 मिनटं टोटल बेसन भाजल्यानंतर काय करायचं आहे, जे आपण 1 वाटी तूप घेतलेलं होतं त्यामधलं 3 ते 4 चमचे तूप मी या बेसनामध्ये घातलेलं आहे. तुपाचं प्रमाण बेसन लाडूमध्ये किंवा रवा बेसनाच्या लाडूमध्ये खूप जास्त, जे लाडू बिना पाकाचे आहे त्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं असतं, कारण जर थोडंही तूप जास्त झालं तर मग
लाडू एकमेकावर ठेवले की मग ते बसके होतात, आकार धरत नाही, लाडू रेलतात आणि दाणेदार होत नाही, टाळ्याला चिकटतात. तर तसे लाडू तयार होऊ नये म्हणून अगदी योग्य प्रमाणात तुमच्यासोबत मी किती तूप घ्यायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर अजून तूप घातल्यानंतर 3 ते 4 मिनटं म्हणजे जवळपास 20 मिनटं हे मी बेसन इथे भाजून घेतलेलं आहे. तूप घातल्यानंतर अजून 5 मिनटं तुम्हाला बेसन परतून घ्यायचं आहे. छान ओलसर आपलं बेसन इथे तयार झालं की याच्यामध्ये अगदी 2 चमचे थंडगार असं फ्रीजमधलं दूध घालायचं आहे. तर दूध कशासाठी घालायचं आहे? बेसन असल्यामुळे बऱ्याचदा बेसनाचे लाडू टाळ्याला चिकटतात, दाणेदार होत नाही, त्यासाठी याच्यामध्ये थंड दूध घालायचे. 2च चमचे घालायचे. 2 चमचे दुधाऐवजी तुम्ही 2 चमचे पाणीसुद्धा वापरू शकता. दूध घातल्यामुळे काय होतं, एकदम छान ह्या भाजलेल्या बेसनाचे दाणे तयार होतात आणि मस्त बेसन फुलून येतं आणि अजिबात त्या बेसनाचे जे लाडू तयार होतात ते टाळ्याला चिकटत नाही, दाणेदार तयार होतात. त्यानंतर अजून आपण दूध घातल्यानंतर बेसन परतून घेतल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये घातलेला आहे भाजलेला रवा, जो आपण अगोदरच भाजून प्लेटमध्ये काढून ठेवलेला होता. तो रवा बेसनामध्ये आता इथे मिक्स करायचा आहे. व्यवस्थितपणे 2 मिनटासाठी आपण आता याला मिक्स करून घेणार आहोत. रवा आणि बेसन छान एकजीव झालं पाहिजे, म्हणजे त्याचे लाडू खायला खूप जास्त अप्रतिम लागतात. गॅसची फ्लेम आता बंद करून घेतली तरीही चालेल, काहीच हरकत नाही. याच्या पुढे आपल्याला याला खूप जास्त भाजायचं नाही आहे. आता सगळ्यात शेवटी अजून 1 ते 2 चमचा तूप मी याच्यामध्ये घालते. योग्य प्रमाणात फक्त 1 वाटी, म्हणजे खरं तर पाऊण वाटीच तूप इथे लागतं. अजून 1-2 चमचे तूप इथे असंच शिल्लक आहे, बघू शकता वाटीमध्ये. पाऊण वाटी तुपामध्येच तुमचे हे 2 वाटी रवा, 2 वाटी बेसन आणि याच्यामध्ये आपण साखरसुद्धा घालणार आहोत. तर 4 वाटी जे आपण प्रमाण घेतलेलं होतं, म्हणजे 2 वाटी रवा आणि 2 वाटी बेसन, त्याचे लाडू मस्त पाऊण वाटी तुपातच तयार होतात. अजिबात जास्त तूप घालण्याची गरज नाही आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. रवा आणि बेसनाचं मिश्रण अजूनही गरमच आहे, कढई भरपूर गरम आहे. तेव्हाच तुम्हाला याच्यामध्ये 2 वाटी ॲड करायची आहे पिठी साखर. तर आज आपण बिना पाकाचे हे रवा लाडू तयार केलेले आहे. तर पाक बनवायचं अजिबात टेन्शन नाही आहे. व्यवस्थितपणे ही पिठी साखर तुम्हाला रवा आणि बेसनामध्ये भाजलेल्या मिक्स करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम बंद ठेवलेली आहे, पण रवा आणि बेसन गरम आहे. गॅसची फ्लेम जर चालू ठेवली तर इथे साखरेचा पाक तयार होतो. आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त साखर व्यवस्थितपणे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि गॅसची फ्लेम इथे बंद ठेवलेली आहे, चालू ठेवायची नाही. त्यानंतर रवा आणि बेसन साखरेमध्ये व्यवस्थित मिक्स झालं की तुम्हाला व्यवस्थितपणे कढईच्या तळाला अशा पद्धतीने हे दाबून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने आणि ह्याच्यावरती एक घट्ट बसेल असं झाकण ठेवून द्यायचं आहे. रवा आणि बेसन गरम असल्यामुळे आपली जी पिठी साखर आहे व्यवस्थितपणे छान याच्यामध्ये मुरते, पण पाक तयार होत नाही. त्यामुळे लाडू मऊसूत व्हायला मदत होते. तर जवळपास 1 ते 1.5 तास इथे झालेला आहे. अजूनही रवा बेसनाचं मिश्रण गरम आहे. तोवरच आपण याचे आता लाडू तयार करून घेणार आहोत. खूप जास्त गरम नाही, पण साखर व्यवस्थितपणे 1-1.5 तासात त्याच्यामध्ये मुरते, एकसंध एकजीव होते आणि मग आपण याचे लाडू तयार करू शकतो. हाताने आता आपण याचे लाडू तयार करणार आहोत. अजिबात खूप जास्त गरम नाही आहे मिश्रण की आपण याचे लाडूच वळू शकणार नाही. लाडू आरामात वळू शकतो. मिश्रण खूप जास्त गरम नाही आहे, कोमट आहे. तोवरच आपण याचे लाडू तयार करणार आहोत. लाडू एकसारख्या आकाराचे तयार होण्यासाठी मी इथे छोटासा एक मेजरिंग कप घेतलेला आहे. छोटीशी वाटीसुद्धा घेऊ शकता, त्यामुळे सगळे लाडू एकसारख्या आकारात तयार होतील. यातलं थोडंसं मिश्रण घेऊन मस्त आपला गोल गरगरीत असा हा बिना पाकाचा रवा लाडू इथे तयार आहे. बघू शकता, हातामध्ये गोळवून घ्यायचं म्हणजे मस्त एक छान तुपाची त्याला चकाकी येते आणि मस्त गोल गरगरीत आपला हा लाडू इथे असा तयार झालेला आहे. तर एकदम कमी मेहनतीत आणि बेसन भाजण्याची वेगळी पद्धतसुद्धा शेअर केलेली आहे. त्यामुळे एकदम सोपे करायला असे हे लाडू आहेत. लाडूच्या वरती एक पिस्ताचा कापसुद्धा लावलेला आहे. तुम्ही हवं असल्यास बदामाचे काप किंवा एखादा काजूसुद्धा याच्यावरती लावू शकता. हवे असलेले ड्रायफ्रूट्स याच्यावरती गार्निशिंगसाठी किंवा सजावटीसाठी लावू शकता. दुसराही लाडू त्याच पद्धतीने आपण अशा पद्धतीने बांधून घेतलेला आहे. तर तुम्हालासुद्धा कुठलेही लाडू तयार करताना जर थोडंसं टेन्शन येत असेल की पाक बिघडला तर काय होईल, लाडू टणक होतील, मग ते लाडू खाण्यास मजा येत नाही, तर अशा पद्धतीचे हे बिना पाकाचे रवा बेसनाचे लाडू तुम्ही नक्की करून बघा. एकदम सॉफ्ट होतात. बघू शकता, एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते आणि हातावर असा चुरा करून बघितल्यानंतर त्याचा भुसभुशीत असा भुगा होत नाही आहे. एकदम सॉफ्ट पेढ्याप्रमाणे याचं टेक्स्चर येतं आणि तोंडात टाकताच अगदी हा लाडू विरघळतो आणि एकमेकावर ठेवले तरीसुद्धा हे लाडू बघू शकता रेलत नाही आहे. बऱ्याचदा काय होतं, तुपाचं प्रमाण बिघडलं की मग लाडू आकार धरत नाही, एकमेकावर रेलतात आणि मग तो बसका लाडू तयार होतो. तर तसं होऊ नये म्हणून एकदम परफेक्ट प्रमाणासहित तुमच्यासोबत आज तुपाचं प्रमाण किती घ्यायचं ते सुद्धा शेअर केलेलं आहे. त्यामुळे एकदम 100% परफेक्ट रेसिपी विथ मेजरमेंट तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर अशा पद्धतीने हे न बिघडणारे, न फसणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे रवा बेसनाचे मिक्स लाडू तुमच्यासोबत आज शेअर केलेले आहे. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून भरपूर या व्हिडिओला लाईक करा.
भरपूर व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे यापुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला पटापट बघायला मिळतील. चला मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.